मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर दिल्ली देशाची राजकीय राजधानी। या दोनही शहरात कोरोनाची दुसरी लाट आली। दिल्लीत या लाटेने हाहाकार माजवला, पण मुंबईत मात्र सुनियोजनामुळे या लाटेची तीव्रता लगेच कमी करण्यात यश आलं। या यशाचं सुप्रीम कोर्टाला सुद्धा कौतुक वाटलं। काय आहे आयुक्त चहल यांचं हे मुंबई मॉडेल? मुंबईला जे जमलं ते दिल्लीला का नाही? या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकडून जरा शिका। मुंबईला जमतं तर मग दिल्लीला का नाही? केंद्र व दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी बीएमसी आयुक्तांशी बोलावं। मुंबई महापालिका आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं हे कौतुक देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं केलंय। दिल्लीतल्या ऑक्सिजन टंचाईवरच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं ही शाबासकी दिली होती। बीएमसीला भ्रष्टाचाराचं आगार म्हणून हिणवणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे। दिल्लीत कोरोनाची स्थिती भयंकर झाल्यानंतर केंद्रानं हालचाल करण्यापूर्वीच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सक्रिय झालं। दिल्ली आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी काय करावं हे कोर्टानं सांगण्याची नामुष्की ओढवली होती। दिल्लीत सध्या सर्वोच्च रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या आहे। दर 4 जणांपैकी एकाची चाचणी पॉझिटिव्ह येतेय। एवढा कोरोना पसरलाय। सुप्रीम कोर्टानं कौतुक करावं असं मुंबई महापालिका आणि आयुक्त चहल यांचं मॉडेल आहे तरी कसं पाहूयात। मुंबईत मनपाचे 23 प्रशासकीय वॉर्ड आहेत। प्रत्येक वॉर्डात एक कोविड वॉर रूम आहे। या प्रत्येक वॉर रूम मधून बेडची ताजी माहिती देणारा ऑनलाईन डॅशबोर्ड मुंबईकरांसाठी 24 तास खुला होता। एकूण रुग्णांपैकी 40% रुग्ण जम्बो कोविड सेंटरमध्ये होते। पहिल्या लाटेतलं हे कोविड सेंटर दूरदृष्टीपणानं जसंच्या तसं ठेवलं होतं। मुंबईत पेशंटच्या अगोदर महापालिकेला टेस्टचा रिपोर्ट मिळत होता, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची तासातासाला संख्या कळत होती। त्यांच्या बेडची सोय करता येत होती। आयुक्त चहल यांचा टास्क फोर्स आता तिसऱ्या लाटेची तयारी करतोय, जी जुलैमध्ये अपेक्षित आहे। दिल्लीत बसून बघणाऱ्याला हे सारं एखाद्या दंतकथेसारखं वाटेल। देशाची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असा फरक कसा काय असा प्रश्न कुणालाही पडेल। याचं उत्तर आहे प्रशासकीय व्यवस्थेत। दिल्ली आणि मुंबईची प्रशासकीय व्यवस्था, निर्णय घेणारी यंत्रणा यात फरक आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयुक्त चहल यांच्यावर विश्वास टाकून निर्णयाचे सारे अधिकार बहाल केले। दिल्लीत चहल यांच्या समकक्ष एकही अधिकारी नाही। दिल्लीत मात्र केंद्र सरकार, नायब राज्यपाल, राज्य सरकार, 5 महापालिका अशा अनेकांमध्ये निर्णय प्रक्रिया विभागली गेली आहे। आरोग्याची जबाबदारी राज्याकडे, पण पैशाची सोय केंद्राकडे आहे। दिल्लीत उद्योग नसल्यानं ऑक्सिजन मिळाले नाहीत। केंद्रानं सोय करावी म्हणून राज्य सरकारला कोर्टात जावं लागलं। मुंबईत ऑक्सिजन सहज नाही, पण प्रयत्नांनंतर मिळून गेले। मुख्यमंत्री केजरीवालांनी त्यांच्या कक्षेत जेवढं असेल तिथं पाणी काढून दाखवलंय, पण राज्यपाल आणि केंद्रानं निर्णय घेण्याच्या ठिकाणी त्यांची कुचंबणा होते। उलट केंद्र राज्य सरकारमध्ये बहुतांश वेळा टशनच पाहायला मिळते। या तुलनेत मुंबई मनपामध्ये निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अत्यंत सुरळीत आहे। आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर अशी उतरंड सहज पाहायला मिळते। प्रत्येकावर कामगिरीचं उत्तरदायित्व आहे। मुंबईत चोख व्यवस्था असण्याचं आणखी एक कारण म्हणजे दुसऱ्या लाटेचा अंदाज। विदर्भात दुसरी लाट सुरू होताच मुंबई महापालिका जागी झाली आणि कामाला लागली। दिल्लीच्या सीमेवर 2 राज्यांचा ग्रामीण भाग आहे, जिथे आरोग्य व्यवस्था नावालाच आहे। मुंबईचं तसं नाही। ठाणे, नवी मुंबई असा विकसित भाग मुंबईच्या सीमेवर आहे। काहीही असोत, मुंबईत कोरोना स्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यामध्ये आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं मोठं श्रेय आहे, यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।